ठाण्यातील कोपरी पूर्व परिसरात सॅटिस प्रकल्पाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणावरती खोदकाम, पायाभूत कामांमुळे वाहतूक व्यवस्थेवरती गंभीर परिणाम झाला आहे. पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारा प्रमुख रस्ता बंद असल्याने कोपरी पूर्व येथील अनेक सोसायट्यांमधील नागरिक, शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच दैनंदिन प्रवासी यांना मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवरती स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी रेल्वे विभागाचे अभियंते तसेच ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष जागेवर जाऊन सखोल पाहणी केली आहे. पाहणी दरम्यान नागरिकांच्या तक्रारी, वाहतूक कोंडीचे ठिकाण तसेच पर्यायी मार्गाचा अवलंब यावरती चर्चा करण्यात आलेली आहे. स्थानिक रहिवासी कामामुळे वाढलेला प्रवास वेळ, रुग्णवाहिका, आपत्कालीन सेवांना होणारा अडथळा याकडेही अधिकाऱ्यांचे लक्ष वेधलंय. अधिकाऱ्यांनी यावेळी आश्वासन दिले की पुढील 5 ते 6 दिवसांमध्ये तात्पुरता मार्ग मोकळा करून नागरिकांना दिलासा दिला जाईल. तसेच सध्या सुरू असलेल्या प्रकल्पातील महत्त्वाची कामं पूर्ण झाल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण रस्ता पूर्ववत करून वाहतूक कोंडी कायमस्वरूपी दूर करण्याचं नियोजन आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून दैनंदिन प्रवास सुलभ होईल असा विश्वास नगरसेवक भरत चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. वस्तुस्थिती आता तुमच्या लक्षात आलं की सॅटिसचं काम चालू असताना आमच्या आजूबाजूला सुदर्शन कॉलनी आहेत, बाकीच्या सोसायट्या आहेत, त्या लोकांच्या आमच्याकडे वारंवार कंप्लेंट येत होत्या. रिक्षाच्या विषय लोकांच्या नागरिकांच्या कंप्लेंट येते की ते तिथं तुम्ही आनंद टॉकीचे तर बघितलं तर सर्व रिक्षा बाहेर आहेत. म्हणून आम्ही त्यांचे सिनियर पी दिलीप पाटील असो, आमचे कोच साहेब रेल्वेचे सर्व अधिकारी असो, आमचे महापालिकेचे अधिकारी असो, आमचे सहाय्यक आयुक्त असो, यांच्या सर्वांच्या माध्यमातून एक आम्ही ट्रॅफिक ऑफिसर दिलीप पाटील असो सिनियर पी त्यांच्या माध्यमातून एक व्हिजिट घेतली की बाबा इथं नेमकं काय करायला पाहिजे. कारण आता आपण बघितलं असेल या सुदर्शन कॉलेजच्या या संदर्भात तिकडे फायरची गाडी जायला जागा नाही, कारण यांनी सर्व ते पॅक करून टाकलं. परत आपल्या कोपरीच्या लोकांना जायला त्या पलीकडे जायला त्यांनी तो पॅक केला, कारण आपला हा रोडचा आहे दुवा आहे. मग तो कोलीवाडा असो, अश्वनाथ चौक असो, हा परिसर मंगला स्कूलच्या इथला असो, या लोकांचे परत बाहेरची लोक बी ह्या रोडनीच जायचे. मग त्यासाठी आम्ही संबंधित अधिकारी रेल्वेचे आणि आपले महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोललो. त्यांनी आता ते रोड 4-5 दिवसात खोलून देणार आहे की लोकांना जायला तिथं आम्ही बोललो हॉलिजन लाईट बीटची व्यवस्था करा, तिथं सिक्युरिटी ठेवा, कारण ती आडोसा आहे. उद्या आता तुमचं काम चालू असताना तिथं महिला भगिनी कुठे गेल्या तर त्या लोकांना रिस्क नको म्हणून सिक्युरिटी बी ठेवा. आणि त्या बाजूने त्यांनी ते 6 दिवसात आता बॅरिकेड लावून ते व्यवस्थित ते चालू करणार रोड यायला. दुसरा प्रश्न होता सुदर्शन कॉलेजच्या ह्या भागातल्या परिसरातल्या लोकांचा सर्व ड्रेनेज लाईनच्या आणि ह्या सर्व लाईनी चॉकअप झालेल्या आहेत. तर त्या संदर्भात मी त्यांच्याशी बोललो की ह्या लाईनी आम्हाला ओपन करा, आणि ते तुम्ही जे वरती हे केलेलं आहे बंद केलं, वरती केलं, पावसाळा आलाय, परत ते पाणी सोसायटीत नको घुसायला लोकांच्या, त्या संदर्भात बी आम्ही डिस्कस केलं. त्या संबंधित त्यांनी समाधानकारक उत्तर दिलं. पण मेजर विषय असा होता की या रिक्षाच्या या भागात आनंद टॉकीच्या इथं बरेच लोकांच्या कंप्लेंट आहेत, कारण ह्या रिक्षा ज्या आहेत त्या व्यवस्थित लागल्या पाहिजेत. म्हणून त्या संदर्भात आम्ही सांगितलं की बाबा ह्या रिक्षाचं तुम्ही कधी करता, तर त्यांनी आम्हाला ऑक्टोबरपर्यंत गाईडलाईन दिली की आम्ही ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला त्या रिक्षा आतमध्ये कशा जातील येऊन यू टर्न मारता येईल असं नियोजन करतो. त्या संदर्भात आम्ही त्याच्याशी डिस्कस केलं. आज तुम्ही बघितलं सॅटी सारखा महत्वाकांक्षी प्रपोजल हा ठाणे महानगरपालिकेने 5 वर्षापूर्वी चालू केला होता. आज तो अंतिम टप्प्यात आहे. आज मी बघितलं की ट्रॅफिक कंजेशन हे कोपरीकरांना भरपूर भेडसावत होतं. आज हा जो कंजेशनचा रोड आहे तो आता RLDA ताब्यात घेतला आहे. RLDA ही केंद्र सरकारची योजना आहे आणि RLDA मध्ये याच्यामध्ये त्यांचे चांगलं प्रपोजल हे ठाणे ईस्ट डेव्हलपमेंट करून बनत आहे. आणि या ठाणे ईस्ट डेव्हलपमेंटमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात इकडे डेव्हलपमेंट होणार आहे. तर पब्लिकची पण जी समस्या होती ती पण आता सॉल्व्ह करण्यात आली आहे. तुम्ही बघितलं असेल की भरत चव्हाण साहेबांनी तुम्हाला बरोबर ते डिस्कस केलंय की इकडची पाथवेची समस्या होती की पब्लिकला ईस्ट आणि वेस्ट मध्ये जाण्याकरिता एक पाथवे ओपन करून देतो आपण 7 ते 8 दिवसामध्ये. आणि मोठ्या प्रमाणात इकडे जी कंजेशन होते ते ऑक्टोबरपर्यंत त्यांनी डेडलाईन दिलाय की ऑक्टोबरपर्यंत हा कंजेशन जो आहे तो मोकळा करण्यात येणार आहे. तर आमचं हेच प्रयत्न आहे की कोपरीतले जेवढे मोठे रस्ते आहेत त्याच्यामध्ये जे अनधिकृत आपले जे पार्किंग असेल की काही अनधिकृत तिकडे प्रॉपर्टीज असतील ते आपण मोकळे करण्यात येणार आहे. प्रोजेक्टचं कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे काय होतंय की बॅरिकेटिंग आम्ही थोडं बाहेर लावलेलं आहे, रोडवर येत आहे, पण ते आमचं काम ऑक्टोबरपर्यंत होत आहे. तर रिक्षा आणि सगळी जी 4 व्हीलरची ट्रॅफिक आहे ती आमच्या आत डेकवर येईल ग्राउंडवरून, आणि त्याला एंट्री एक्झिट व्यवस्थित बनवलेलं आहे आणि ते बाहेर पास होईल. तर ह्या रोडवरचा ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो पूर्ण निकाली निघेल, जे असं काय राहणार नाही या रोडवर. आणि हे अत्यंत महत्वाचं तुमचं स्टेशन बनतंय. याच्यामध्ये बस सर्व्हिस सगळी वर जाते, त्यामुळं कंजेशन ह्या एरियातलं कम्प्लीट जाणार आहे. एकदम फ्री मुवमेंट राहील ट्रॅफिकची. त्याचा सर्वे पण आम्ही केलाय, सर्वेप्रमाणे काम पण चालू आहे.
येस येस येस, ऑक्टोबर मध्ये हे बॅरिकेटिंगकडे रस्ता खुलाच होईल. नाही, हा आतला आतला हा हा, तो पण खुला होईल. तो किती दिवसात खुला करणार? ते पण आतला आता पॅसेंजर साठी जी मुवमेंट आहे ती 7 दिवसात 7 दिवसात.